महाराष्ट्र में महिलाओं और लड़कियों की सुरक्षा का मुद्दा वर्तमान में अत्यधिक महत्वपूर्ण बन गया है। प्रदेश में लगातार सामने आ रही ऐसी घटनाएं कानून व्यवस्था के लिए गंभीर चुनौती बनती जा रही हैं। इसी बीच गोंदिया तालुका के भानपुर स्थित प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में नर्सिंग के 19 प्रशिक्षणार्थियों के साथ अभद्र व्यवहार की घटना सामने आई है। भानपुर के प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में 19 नर्सिंग प्रशिक्षणार्थी लड़कियां पिछले 1 महीने से काम कर रही हैं। 4 मार्च की रात जब ये लड़कियां अपने क्वार्टर की ओर जा रही थीं, तब गांव के कुछ उपद्रवी युवकों ने दीवार पार कर उनके साथ अभद्रता की, अश्लील भाषा में गालियां दी, द्व्यर्थी शब्दों का प्रयोग किया और फिर तेजी से उनके क्वार्टर की ओर भाग गए। जैसे ही ये लड़कियां क्वार्टर में दाखिल होकर दरवाजा बंद कर रही थीं, फिर से वे युवक वहां पहुंचे और पत्थर फेंकने लगे। वे लगातार अश्लील भाषा में गालियां देते रहे और अशोभनीय शब्दों का प्रयोग करते रहे। इस हमले से लड़कियां घबरा गईं और चिल्लाने लगीं। लड़कियों की चीख पुकार सुनकर आसपास के डॉक्टर, नर्स और सुरक्षाकर्मी वहां पहुंचे, जिससे आरोपी युवक भाग खड़े हुए। इस घटना के बाद सभी 19 प्रशिक्षु लड़कियां बेहद डर गईं और उन्होंने अपने प्राचार्य एवं डॉक्टरों के साथ गंगाझरी पुलिस स्टेशन में 8 मार्च की रात अज्ञात उपद्रवी युवकों के खिलाफ शिकायत दर्ज कराई। मामला संख्या 121/2025 के तहत धारा 296, 329, 351, 2 के तहत प्राथमिकी FIR दर्ज की गई। पुलिस ने इस घटना में संलिप्त 3 युवकों को गिरफ्तार कर लिया है, जबकि एक अन्य आरोपी की तलाश जारी है। गिरफ्तार युवकों से पूछताछ जारी है। हालांकि इस प्रकार की घटनाएं यह दर्शाती हैं कि लड़कियां आज भी सुरक्षित महसूस नहीं कर रही हैं। इसलिए इन उपद्रवी युवकों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की मांग जोर पकड़ने लगी है। तर आमच्या मुली ANM फर्स्ट इयरच्या आणि GNM फर्स्ट इयरच्या मुली भानपूर PSC इथे प्रशिक्षणासाठी आल्या आहे 1.25 महिन्यापासून। आणि काल दिनांक 7/3/2025 रोजी रात्री जवळपास 10 ते 10:30 या दरम्यान जेव्हा मुली PSC मधनं क्वार्टरला परत येत होत्या, तेव्हा काही मुलं जे वॉल कंपाऊंड आहे त्यांचं तिथनं वेगवेगळे आवाज करत होते आणि खूप टॉन्टिंग करत होते। तर मुली खूप घाबरल्या आणि त्यानंतर मग त्यांनी जे तिथे गार्ड आहेत त्यांना सांगितलं। मग गार्ड आले आणि गार्डनी त्यांना विचारलं की तुम्ही काय करताय मुलांना। तर मग मुलांनी सांगितलं की होडी असल्यामुळे काही गेम्स आहेत आमचे, तर ते गेम्स आम्ही खेळत आहोत। मग त्यानंतर गार्ड गेलेत आणि मुली आतमध्ये गेल्या। त्यानंतर अजून ते पुन्हा आवाज करायला लागलेत। तर 2 मुली अजून PSCला होत्या। तर मग त्या 2 मुलींना या मुलींनी कॉल केला की तुम्ही पण परत या म्हणून। मग त्या 2 मुली परत आल्या आणि मग नंतर लॉक करत असताना ते मुलांनी यांना लॉक करत असताना बघून अजून आवाज सुरू केला आणि धावत ते क्वार्टरकडे आले। गोटे वगैरे मारले काय? आणि त्यांनी गोटे पण मारले आणि शिव्या दिल्या, मुलींना टॉन्टिंग केली। त्यामुळे मुली खूप घाबरल्या आणि ह्या इन्सिडेंट्स मग रात्री यांनी आम्हाला फोन करून सांगितलं। तिथे राहणार एकूण 19 मुली होत्या। हो, मुलींचे सगळं म्हणजे कंप्लेंट दर्ज झालेली आहे। काही मुलांना यांनी म्हणजे अटक पण केलेली आहे आणि बाकी कार्यवाही सुरू आहे। FIR दर्ज झालेली आहे। माझ्याकडे GNM आणि ANMचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी इथं प्रशिक्षणाकरता येतात। तर काल रात्री म्हणजे 7/3/2025 रोजी सुमारे 10:15 कालावधीमध्ये काही अज्ञात मुलं आले आणि त्यांनी जे क्वार्टर्स आहे जिथं आमचे प्रशिक्षणार्थी राहतात, तर त्यांनी टॉन्टिंग वगैरे आणि थोडासा नाही का दुर्व्यवहारसारखा केला होता। तर जसं मला कळलं तसंच मग आज आम्ही त्यांना सर्वांना बोलवलं। इथं दगडफेक पण झाली होती। तर मग आम्ही त्यांचे ट्युटर पण आले होते, ट्युटर पण सोबत होते। मग त्यांचे प्रिन्सिपल पण आले होते आणि आम्ही मग नंतर गंगाझरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे जे अज्ञात मुलं आहेत, ज्यावेळेस आम्हाला माहीत नव्हतं त्या मुलांबद्दल आम्ही FIR दाखल केली आहे। त्या मुलींनी जी मला माहिती दिली की 5-6 मुलं होते की ज्यांनी हे केलं। तर त्या मुलांबद्दल इथं आपण गंगाझरी पोलीस स्टेशनमध्ये आपण त्यांची तक्रार दाखल केलेली आहे। गार्ड असताना ते बाजूला आपली एक आवार भिंत आहे, ते आवार भिंत कुदून आले होते। ते आपल्या मेन डोरनं आले नव्हते। गार्ड वगैरे पण आहेत आपल्याकडे, सर्वच आहे, परिचर आहे, स्वच्छता आहे, सिस्टर्स आहेत, आपला तिथं पूर्ण स्टाफ आहे। ज्यावेळेस ही घटना घडली तर त्यावेळेस जसं ते ओरडाओरड चालली, तर बाजूचे जसं फोन केले त्यांनी, तर माझे पूर्ण स्टाफ जो आहे जो तिथं राहतो ते सर्व धावत आले आणि त्यांनी सर्वांचं समुपदेशन केलं। एक सिस्टर तर त्यांच्यासोबत पूर्ण रात्री पण त्यांचा पूर्ण केअर घेतलं।
मग नंतर ट्युटर वगैरे आले सर्व आणि आम्ही त्या मुलांचा पूर्ण सांत्वन केलं. आता सध्या सर्व मुलं सुरक्षित आहेत.